ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला सुरुवात। उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत चर्चा। मंत्री छगन भुजबळ बैठकीला उपस्थित। मराठा आरक्षणाचा जीआर रद्द केल्याशिवाय राहणार नाही। ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचं वक्तव्य। तर जरांगेंनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचाही वाघमारेंचा आरोप। हैदराबाद गॅझेट पाठोपाठ सातारा गॅझेटसाठी सरकारकडून हालचाली। सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश। मराठा आरक्षण उपसमिती बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना आदेश। जनसुरक्षा कायद्याविरोधात आज विरोधक रस्त्यावर उतरणार। ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा राज्यव्यापी मोर्चा। कायद्याला कडाडून विरोध। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द। अजितदादांची तब्येत बरी नसल्याने कार्यक्रम रद्द। कालच्या वरळीतील बैठकीला सुद्धा अनुपस्थिती। डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला। महिला आयपीएस अधिकारी दमदाटी प्रकरणात रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण। राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी विनाकारण अजित पवारांची बदनामी। रोहित पवारांचा आरोप। नेपाळमधील हिंसाचार धक्कादायक वळणावर। माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या पत्नीला जिवंत जाळलं। माजी पंतप्रधान शेर देवबा यांना त्यांच्याच घरात घुसून मारहाण। नेपाळमध्ये जेनझी आंदोलक संसदेत घुसले। आंदोलकांनी संसद पेटवली। राष्ट्रपती भवनावर दगडफेक। पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानावरही हल्ल्याचा प्रयत्न। सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बी सुदर्शन रेड्डींवर मात। राधाकृष्णन यांना 452 तर रेड्डींना 300 मतं। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंची रणनीती यशस्वी। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फुटली। शिवसेनेच्या नेत्यांचा दावा। आज केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांची बैठक। एसआयआर बाबत चर्चा होणार। बिहार नंतर संपूर्ण देशात एसआयआर तपासणी होणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबर रोजी। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद। सोलापुरात नर्तिकेच्या नादानं माजी उपसरपंचानं आत्महत्या केल्याचा संशय। प्रेयसीनं बोलणं बंद केल्यानं गोळी झाडून घेतली। प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी नर्तिकेनं दबाव आणल्याचा नातेवाईकांचा आरोप। मुंबईतील नेवीनगरमध्ये खळबळजनक प्रकार। सेंट्री पोस्टवरून रायफल आणि दारुगोळा चोरीला। घटनेचं सीसीटीव्ही समोर। यंत्रणांकडून गंभीर दखल घेत वेगानं तपास सुरू। समृद्धी महामार्गावर प्रवासातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर। संभाजीनगरच्या सावंगी इंटरचेंज ते जांभळा इंटरचेंजमध्ये रस्त्यावर खिळे ठोकल्याचा धक्कादायक प्रकार समोर। अनेक गाड्यांचे टायर पंक्चर। कर्जाला कंटाळून कुटुंबातील 6 जणांची कालव्यात उडी। पतीसह 3 चिमुकल्यांचा मृत्यू। पत्नी आणि मुलगा बचावला। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील बिदर जिल्ह्यातील भालकी इथली घटना। लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण थांबता थांबेना। कांद्याचे भाव 1500 वरून आले 1200 रुपये प्रति क्विंटलवर। शेतकरी हवालदिल। अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची दिल्ली उच्च न्यायालयात धाव। परवानगीशिवाय फोटो वापरल्याबद्दल याचिका दाखल। परवानगीशिवाय फोटो वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी। आयफोन 17 आतापर्यंतचा सर्वात स्लिम आयफोन। आयफोन 17ची किंमत 82,000पासून सुरू। ॲपलचं प्लस ऐवजी एअर मॉडेल लॉन्च। भारताच्या मोहिमेचा आज श्री गणेशा। यजमान यूएई विरुद्ध रंगणार भारताची सलामी लढत। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज।
सोन्यानं गाठला दराचा उच्चांकी विक्रम. सोनं 1,13,000 अमेरिकेनं लादलेले टॅरिफ धोरण. रशिया युक्रेन यांच्यातील युद्धामुळे सोन्याचे दर सातत्यानं वाढत असल्याची सराफ व्यावसायिकांची माहिती. ट्रम्प यांच्याकडून चर्चेसाठी भारताला साद. मोदींकडूनही दाद. भारत आणि अमेरिकेत घनिष्ठ मैत्री. ट्रम्प यांच्याशी चर्चेस मीही उत्सुक. ट्रम्प यांच्या पोस्टनंतर मोदींची एक पोस्ट.